पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या गावचे शेतकरी त्याबद्दल सविस्तर सांगा आणि कांदा मार्केटमध्ये आल्यानंतर मंचर कांदा मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला त्याबद्दल सविस्तर सांगा. माझं नाव जगन्नाथ गाडे, मी साकोरी गावचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे आणि साकोरी गावचा एक सुदन शेतकरी आहे. मी मागल्या बिटला मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी बाजार समितीचा मेसेज पाहिला की कांदे सुपर कांदे 380 ते 400 रुपये खपत आहेत. त्यानुसार आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज मार्केट कमिटीमध्ये कांदा आणलेला आहे. तर आम्ही थोरात वळसे पाटील या गाड्यावर दरवर्षीप्रमाणे कांदा टाकतो आणि आत्ता पण टाकला आहे. या ठिकाणी आमची 300 ते 310 रुपये या ठिकाणी बीज झाली. तर मागल्या बिटला आम्हाला 380 ते 400 रुपयाचा मेसेज मार्केट कमिटीने टाकला आणि आज आम्ही सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी माल आणलेला आहे. आणि मी सर्व गाड्यांना फिरून पाहिलं तर या ठिकाणी 280 ते 310 रुपयापर्यंत आमच्या शेतकऱ्यांचा माल गेला आहे. आणि कुठंतरी 1-2 व्यापारी या ठिकाणी 380 ते 400 रुपये क्वचित 4 ते 5 पिशव्यांचं वकल असते आणि ते 400 रुपयांनी एखादा व्यापारी खपवतो आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतो आहे. तर मला असं म्हणायचं आहे की बाजार समिती सभापती उपसभापती असेल किंवा बाजार समितीचे जे संचालक मंडळ असेल यांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्वसाधारण शेतकऱ्यांचा गैरसमज करून घेऊ नका. त्यांना जो माल तुमच्या मार्केट कमिटीमध्ये खपतो आहे त्याचाच मेसेज देत जा. उगाच 4-5 पिशव्या खपतायत आणि त्या 400 रुपयांनी खपवतायत आणि पूर्ण तालुक्यामध्ये तुम्ही जर तो मेसेज फिरवत असाल तर ते चुकीचं आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करताय का तुम्ही शेतकऱ्यांबरोबर क्लेम करताय? तुम्ही याचं स्पष्टीकरण द्या. कारण की आज आम्ही सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी माल आणला आहे. माल खपतोय 280 ते 300 रुपये आणि तुम्ही माझ्याकडं मागल्या याचा मेसेज पण आहे, हा पहा 370 ते 400 रुपये या ठिकाणी मार्केट कमिटीचा हा मेसेज आहे. आणि त्यानुसार आम्ही माल शेतकऱ्यांचा या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी घेऊन आलो आहे. तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करताय का? तुम्ही शेतकऱ्यांना फसवताय का? आणि जर फसवत नसाल तर तुम्ही मार्केट कमिटी म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. जो योग्य भाव आहे तोच तुम्ही मेसेजद्वारे शेतकऱ्यांना कळवला पाहिजे, जेणेकरून शेतकरी आज या ठिकाणी सर्व आलेले सर्व माल घेऊन आलेले आहेत. तुम्ही त्याचं निवारण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये नक्की चुकी व्यापाऱ्यांची आहे का प्रशासनाची आहे? आता प्रशासन म्हणून सभापती उपसभापती असेल यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. तुम्ही 1-2 गाड्यावर जर 410चा जर 4-5 पिशव्या खपवत असतं आणि तो पूर्ण तालुक्याभर जर मेसेज फिरवत असेल आणि शेतकऱ्यांना म्हणत असाल की मार्केट कमिटीमध्ये माल आणा तर हे चुकीचं आहे. इथं प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे. नक्की माल शेतकऱ्यांचा किती रुपयांनी खपतोय आणि आपण शेतकऱ्यांना काय मेसेज दिला पाहिजे याचं कुठंतरी गणित बाजार समितीने या ठिकाणी बसवलं पाहिजे, असं मी शेतकरी म्हणून माझी एक विनंती आहे. एखादं जे वकल असेल त्याचा बाजारभाव जास्त करून व्यापाऱ्यांचा माल आणण्यासाठी किंवा काय असेल तर व्यापाऱ्यांचा स्कॅम नसेल का? जर व्यापाऱ्याचा यामध्ये स्कॅम जर असेल तर बाजार समितीने याच्यावर कुठंतरी अंकुश घातला पाहिजे. कारण की आम्ही सर्वसाधारण शेतकरी कष्टकरी आज आमचा माल पिकवून बाजार समितीमध्ये घालतो त्याचं, आणि आम्ही बाजार समितीचे सभापती असेल उपसभापती असेल संचालक मंडळ असेल यांच्यावर विश्वास दाखवून जर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर माल आणत असेल तर आमच्या मालाचं मोल कुठंतरी झालं पाहिजे. याची व्यवस्था प्रशासनानं सभापतींना किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळानं ही केली पाहिजे. जो माल खपतोय त्याचेच बाजारभाव शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजेत. विनाकारण 5-10 जर गुणी तुम्ही 400-450 रुपयांनी खपवताय आणि शेतकऱ्यांना म्हणताय की तुम्ही माल घेऊन या बाजार समितीमध्ये, आणि आम्ही बाजार समितीमध्ये माल आणल्यानंतर बाजार आज आमचा 30 आणि 31 रुपयांनी जर कांदा खपतोय तर हे आमच्या शेतकऱ्यांना कुठंतरी दिशाभूल आहे, हे आमचं म्हणणं आहे. हे बाजार समितीने प्रशासनाने लक्षात घ्यावं.